चला दोन्ही संघाचे प्लेइंग 11ची लिस्ट मात्र या ठिकाणी द्यायची आहे, कारण हा डिजिटल स्कोअर आहे. पहिला सामना आहे, तर 12व्या खेळाडूला जर नावं माहिती असतील, सगळ्यांची नावं माहिती असतील, त्यांनाच इकडे पाठवा आणि त्यांच्या माध्यमातून जी काही नावं आम्हाला घोषित केली जातील तीच नावं आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. तसेच आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय रवींद्रजी त्र्यंबक पाटील माजिवली गावातील हे अनमोल रत्न जे विद्यमान उपसरपंच आहेत, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ऑलरेडी आपण या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी थोडेसे 20 मिनिटं का होईना पण मात्र उशिराने चाललेलो आहोत आणि तदनंतर मात्र कदाचित पुढच्या फेरीचे सामने हे मात्र कमी ओव्हरचे खेळवले जातील, कारण आजच्या दिवसातून आपल्याला एक संघ मात्र फायनलसाठी सज्ज करायचं आहे. या नवसे गावामध्ये सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं, तसेच ग्रामस्थांचं सुद्धा मी या ठिकाणी कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला ओपनर बॅटर मात्र सज्ज ठेवायचे आहेत. यंगस्टर भामटपडा दोन्ही संघांसाठी मात्र सूचना दिली जाईल की बिमरचा एक आणि व्हाईटचा फक्त रिव्ह्यू घेण्याची संधी आपल्याला असणार आहे. एक रिव्ह्यू आपण गोलंदाजीच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि एक रिव्ह्यू आपण बॅटिंग साइडने सुद्धा घेऊ शकतो आणि तो जर सक्सेसफुल ठरला तर मात्र तुमचा रिव्ह्यू जिवंत राहील. व्हाईट आणि नो बॉल यासाठीच फक्त आपण हा रिव्ह्यू वापरू शकतो. एक रिव्ह्यूची संधी प्रत्येक संघाला दिलेली आहे, संघाने याची नोंद घ्यायची आहे. मेढे आणि त्यांच्या विपक्ष आपण संघ पाहतो यंगस्टार भामटपाडा. चला पहिला जो आपण पाहतोय की कंपल्सरी एंड जो असणार बॉलर एंड हा पहिला आमच्या समालोचन कक्षाकडून असेल पहिली स्टार्ट करताना आणि तदनंतर मात्र एंड आपण पाहणार ते चेंज होणार आहेत, कारण दोन्ही एंडने खेळले जाईल. संघाने मात्र लक्षात ठेवायचं आहे की पहिला षटक हे कॉमेंट्री बॉक्स एंड कडूनच आपण हाताळणार आहोत. ओपनर बॅटर आपण यंगस्टर भामटपाडा या संघाकडून पाहतोय. सख्खे बंधू मार्क वॉन स्टीव्ह वॉची जसे आठवण होते तसेच हे दोन सख्खे बंधू रोहित माफ करा रोहित येतोय, रोहित किणी आणि तुषार किणी हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज होताना आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि मॅच इज गोइंग ऑन. टाळ्यांच्या गजामध्ये स्वागत होऊ द्यात. पहिलाच चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. एक धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेने श्री गणेश केला जातोय. या संपूर्ण महासंग्रामाची पहिली धाव या रोहित किनी यांच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. एका चेंडूचा सामना आतापर्यंत झालेला आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाते. श्री गणेश केला जातोय, कारण पहिली धाव खूप महत्वाची असते, कारण थोडंसं दडपण असतं, प्रेशर असतं. आणि आपण पाहतोय जी बाउंड्री लाईन आहे ती मात्र दोरी या ठिकाणी उंच प्रहार केला जातो. ऑन साइडने तुषारच्या बॅट मधून या ठिकाणी पंच घोषित करतायत. येस, इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार.
धन्यवाद डीजे. कारण हे आपण पाहतोय डीजे ते मैदान आहे, हे फलंदाजासाठी पर्वणीच असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज नेहमीच बहरत असते. अगदी निर्धारित 5 षटकामध्ये 100 ते 110 धावा सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात. त्याचं पृथक्करण पहिल्यांदाच चेंडू हाताळला गेला, तुषारकडून षटकार मारला गेला. या ठिकाणी रनआउटचा थोडासा चान्स होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. मिड ऑफला आपण पाहतोय तत्पूर्वी मात्र एक धाव अर्जित केली जाते, स्ट्राईकला आणलं जाते. आता रोहितला पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथा चेंडू पाहूया काय होते. रोहित यांचा प्रहार होते, व्ही शेप मध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुस्त आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पुन्हा मागं धाडलं रोहितला. एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहतोय. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गौरव हे मेढे संघाकडून पहिलं षटक हाताळतोय. गौरव टू रोहित. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे तसंच काम केलं जाते. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता, परंतु ऐन वेळेला रोहितने मागे धाडलं तुषारला. कारण विकेट खूप महत्वाची आहे आणि विकेट जर जास्तीत जास्त शिल्लक असतील तर आपण कितीही स्कोर उभा करू शकतो. आणि तोच स्कोर उभा करत असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना झालेला, 8 धावा मात्र स्कोर बोर्डवरती आपण पाहतो. अतिशय सुंदर क्रिकेट या ठिकाणी पाहतो. सर्व संघ मात्र एक जुटीने, एक पेहरावाने आलेले पाहतो. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ साईडला प्रहार केला जातो, चांगलं क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी मात्र 1 धाव रोहितच्या बॅटमध्ये येताना आपण पाहतोय. 1 धावेने स्कोरबोर्ड आपण वाढताना पाहतोय. आतापर्यंत पहिलं षटक समाप्त होतोय आणि धाव संख्या होते 9. या ठिकाणी थोडस बॅटरला आपण पाहतो डिस्टर्बन्स येतोय. गाडीची काच. यस, लगेच आमच्या त्या ठिकाणी स्वयंसेवक सज्ज आहेत. दीपेश कुडूला पाहतोय, संकेत पाटीलला पाहतोय, राजेंद्र कुडू, हेमंत कुडू सुद्धा आहेत. अगदी लगेच सज्ज आहेत. ज्या कुठल्या अडचणी येतील त्या आम्ही लगेच दूर करू, त्यासाठीच आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत. आणि तीच सज्जता, कारण पुढचे 7 दिवस अगदी या ठिकाणी ते सज्ज असणार आहेत. आपण पाहतोय मागील काही दिवसापासून अगदी घर कमी आणि मैदान जास्त असे सर्व 900 ग्रामस्थ आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय खूप मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्या बळावरतीच आपण हे ग्राउंड अगदी सज्ज होताना पाहतोय. चला गोलंदाजी मार्ग होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील येतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय रोहित. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना रोहितने केलेले 2 धावा मात्र अर्जित केलेत. पुढचा चेंडू बघूया. रिव्हर्स स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फर्निचर डिस्ट्रॉय होते. या ठिकाणी रोहित बॅक टू द डग आउट. रोहितला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेला. धन्यवाद, धन्यवाद डीजे. आणि आपण रोहितच्या जागे जाताना आपण पाहतो आदेश पाटील, VGPLचं पर्व 4था आणि उत्कृष्ट बॅटर म्हणून ज्याला गौरवण्यात आलं तोच आदेश पाटील मात्र या ठिकाणी मैदानात सज्ज होताना पाहतोय. यंग स्टार भामटपणा या संघाकडून खेळतो. 1 डाऊनची भूमिका कर्णधाराने त्यांच्यावरती सोपवलेली आहे. अनेक उत्कृष्ट फटकेबाजी करण्यामध्ये नावाजलेलं आपण हा खेळाडू पाहतोय. अगदी कमी वेळामध्ये प्रॅक्टिसच्या जोरावरती चांगली फलंदाजी हाताळतो. ह्या 900च्या ग्राउंडवरती मला वाटतं पहिल्यांदाच फलंदाजीसाठी सज्ज झाले असतील. या ठिकाणी चेंडू खोलवर होता, त्याला धाडलंय ऑन साईडला.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावेने स्कोर बोर्ड आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि स्कोर बोर्ड आपण पाहतोय 11 1.1 1.2 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला पुढचा चेंडू गोलंदाज हाताळतो स्वप्नील. या ठिकाणी प्रहार केला जातो ऑन साइडला. पुन्हा क्षेत्ररक्षक जिथे क्षेत्ररक्षक आहे ना त्याच ठिकाणी फलंदाजी होताना आपण पाहतोय. कारण रोहितच्या बॅटमधून सुद्धा आधी 3 ते 4 फटके आले परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते त्याच ठिकाणी फटकेबाजी केली गेली. कारण थोडंसं सकाळचं सत्र आहे. दुपारी 12 नंतर मात्र नक्कीच फलंदाजीला खेळपट्टी आवडेल. तसेच ग्राउंड पण आपण पाहतोय वारा सुद्धा सोसाट्याचा असणार आहे. मग नंतर मात्र सूत्र बदलेल. जिथे वारा आणि तिथेच मारा असं सूत्र मात्र नक्कीच या ठिकाणी येईल. आणि गोलंदाजी मार्कवरती आता पुन्हा स्वप्नील. उंच व्ही शेप मध्ये सेफ झोन मध्ये खेळला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करेल नाही परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय तुषारच्या बॅटमधून खणखणीत चौकार. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र ऑफ साइडला दाडले क्षेत्ररक्षकाच्या वरून 38 सर्कल तर चांगल्या प्रकारे क्रॉस केलं होतं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत मात्र आदेश पाटील चित्त्याच्या चपळीने पलटाना आपण पाहतोय 3 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातात. 3 धाव्याने स्कोर बोर्ड आपण वाढताना पाहतोय 19. आतापर्यंत 10 चेंडूंचा सामना या ठिकाणी झालेला आहे. 19 धावा मात्र 11 चेंडूंचा सामना या ठिकाणी झालेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी स्वप्नील सज्ज आहे. स्कोर बोर्ड आपण पाहतोय 19. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. मेढे संघ अगदी नवोदित असला तरी पण मात्र चाणाक्ष आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी तसे क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना पाहतोय. चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. या ठिकाणी फुटबॉलचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू येतोय सीमारेषा पार. चौकार. आदेशच्या बॅटमधून खणखणीत चौकार. वळूया पुन्हा आपण आपल्या आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्रामात एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये हे आपण हे आई चामुंडाई चषक पाहणार आहोत. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाच्या निमित्ताने उद्घाटनाच्या प्रसंगी आदरणीय सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. चला त्यांच्या सन्मानाकडे आपण वळूया. कमी बोलावे आणि अधिक करावे अशी ज्यांची वृत्ती आहे आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान सभापती साहेब तसेच ग्रामविकास शिक्षण संस्था खानवडीचे विद्यमान सहकार्यवाह सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान वैभवजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बोलणं कमी आणि मात्र कृती अतिशय जास्त असे कृतीयुक्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. विद्यमान सभापती साहेब जोरदार टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूया. मायेची शॉल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम साहेब. आपलं पुनश्च एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अगदी आपल्या कीर्तीचा सुगंध हा चहूबाजूने पसरावा आणि त्याचंच प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तसेच ग्रामपंचायत भाताणे याचे विद्यमान माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय प्रणयजी कासार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा स्वागत वैभव पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. अगदी क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, क्रिकेट हा ज्यांचा श्वास आहे असे प्रणयजी कासार. अगदी 40+ क्रिकेट असू दे किंवा अंडर 19 असू दे, आमच्या पंचकृषीत जिथे कुठे क्रिकेट असेल त्या ठिकाणी मात्र क्रिकेटवरती प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रणयजी कासार यांचं सुद्धा मायेची शॉल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहेत. वेलकम साहेब. आपलं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर
ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की नवसे गावाची शान काय असेल तर नवसे गावामध्ये चांगलं DJP मैदान आहे आणि हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त होते एक नवसे गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय धरमशीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी धरमशील पाटील साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान राजेंद्रजी कुडू यांनी आपल्या शुभ हस्ते करावा. राजेंद्र कुडू या ठिकाणी सन्मानित करतायत. वेलकम साहेब धरमशीलजी पाटील. अगदी राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांच्या कार्याचा दबदबा आहे असे धरमशीलजी पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी राजेंद्र कुडू यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम साहेब. कारण आम्हाला अभिमान आहे की आपण आमच्या गावातील एक अनमोल रत्न आहात. तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सदस्य तसेच माजिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच साहेब ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹25,000 तृतीय पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेले आहे. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी त्र्यंबक पाटील माजिवली ते अनमोल रत्न त्यांचं यथोचित स्वागत सन्मान वैभवजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. वेलकम साहेब वेलकम. आपलं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मायेची शॉल एक उबदार शॉल ही उब आपल्यातील मैत्री ही अशीच टिकून राहावी. आपल्यातील नातं जिव्हाळ्याचं नातं आहे ते नातं मात्र वृद्धिंगत व्हावं यासाठीच प्रतीक म्हणून ही मायेची शॉल तसेच प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. मी साहेबांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम वेलकम. तसेच एक चांदीप गावातील अनमोल रत्न आपण पाहतोय एक कोहिनूर हिरा म्हणून ज्यांना मानलं जातं. कारण सामाजिक क्षेत्र असू दे राजकीय क्षेत्र असू दे खेळ असू दे अगदी प्रत्येक ठिकाणी जे सचोटीने आवर्जून उपस्थित असतात असे आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजयजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान मी पुन्हा एकदा वैभवजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते संजय दादा पाटील यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. या संजय दादा पाटील अगदी चांदीप गावातील अनमोल रत्न आहे. नवसे गावावरती नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमानेच या ठिकाणी त्यांचं आगमन होताना आपण पाहतोय. शुभ स्वागत शुभ सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय. तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत नवसे गावातील अनमोल रत्न आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय सदानंदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी धनंजय पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सदानंदजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. अगदी खेळ असो सामाजिक कार्य असू दे सांस्कृतिक कार्य असू दे ह्या सांस्कृतिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सचोटीने भाग घेणारे आपण पाहतो सदानंदजी पाटील त्यांचे मित्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. धरमशीलजी पाटील सुद्धा आहेत. सख्खे शेजारी आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. वेलकम सर वेलकम. आपलं शुभ स्वागत शुभ सन्मान करताना आम्हाला हर्षभरित आनंदाने हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही तुमचे स्वागत करतोय. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत ग्रामपंचायत भादानेचे विद्यमान सदस्य सन्माननीय योगेशजी कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान संकेत पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या योगेशजी कुडू ग्रामपंचायत भादानेचे विद्यमान सदस्य अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. या नवसे गावातील एक एक व्यक्तिमत्व ज्यांच्या सहकार्यातून अनेक कार्यक्रम फुलत असतात. त्यांचं सहकार्य नेहमीच गावासाठी लाख मोलाचं असतं असे योगेशजी कुडू या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा शुभ सन्मान करताना आम्हाला सुद्धा आनंद होतोय. तसेच आणखी एक व्यक्तिमत्व या नवसे गावातील आपण पाहतोय सन्माननीय कल्पेशजी चौधरी साहेब एक अनमोल रत्न आपण पाहतोय माजी उपसरपंच त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आदरणीय कल्पेशजी चौधरी यांचा सन्मान वैभवजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या कल्पेशजी चौधरी अगदी क्रिकेट असू दे किंवा गावातील कोणताही उत्सव असू दे गावातील प्रत्येक उत्सवामध्ये ज्यांचा लाख मोलाचा हातभार असतो असे कल्पेशजी चौधरी यांचं या ठिकाणी आगमन होते आणि त्यांचा शुभ सन्मान करताना अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आम्हाला खूप आनंद होतोय. वेलकम साहेब आपलं सुद्धा शुभ स्वागत. तदनंतर आपण पाहतोय नंदकुमारजी पाटील चांदीप गावचे
अनमोल रत्न या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने वैभवजी पाटील, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नंदकुमार पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण पाहतोय, व्हाईट अँड व्हाईट नंदकुमारचे पाटील, वेलकम, आपलं शुभ स्वागत. वेलकम साहेब. तसेच या मंचावरती उपस्थित आहेत कमलाकरजी पाटील, हे सुद्धा एक नवसे गावातील एक रत्न, त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान. दीपेश कुडू, आपणास विनंती करतो की आपण कमलाकरजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व आपण पाहतोय कमलाकरजी पाटील, वेलकम, आपलं प्रथमतः शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आणि तदनंतर मात्र या ठिकाणी दीपेश कुडू मायाची शॉल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतायत, शुभ सन्मान करतायत. तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत सन्माननीय पगारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान सौरभ पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. तसेच उपस्थित या ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित सर्व खेळाडू, ग्रामस्थ, प्रेक्षक, क्रीडा रसिक या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा बोलूया आपण मैदानामध्ये काय घडते त्या ठिकाणी एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत, ज्यांचं शब्द बहारदार आहेत, आवाज दमदार आहे, ज्यांची कॉमेंट्री असरदार आहे, आदरणीय अक्षयजी पांडव सर. धन्यवाद सर. सध्या मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम अशी मॅच रंगत असताना मीडियाने त्यांच्या विपक्षामध्ये यंगस्टर भामटपाडा अशी मॅच सुरू आहे. आणि ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 31 धावा या धावफलकावर अधोरेखित आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निनाद सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. इथे खोदून काढण्याचा प्रयत्न होता, फुलर लेंथवर बॉलला पिचिंग केलं होतं, डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता, मात्र चेंडू कलेक्ट करणं तिथे शक्य झालं नाही गोलंदाजाला. समोर जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक रनच्या मदतीनं धावसंख्या 32-32 वर षटक क्रमांक 4चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं ऑफिशियल्स म्हणून तुम्ही आशुतोष व्यवहारे आणि समीर पाटकर यांना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विरल नायर सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईंट आहेत. यावेळेस मात्र स्लॉट मधला बॉल होता आणि त्याला उडवून पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय, षटकारामध्ये कन्वर्ट केलंय 6. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच मध्ये ज्या 2 टीम इन ऍक्शन खेळणार आहेत दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग रिपोर्टिंग करतानाच आपण आपला प्रवेश सुद्धा निश्चित करायचा आहे. विनंती करतोय मी सर्व संघांना जे आजच्या दिवसात खेळणार आहेत. इथे व्हॉट अ शॉट, इम्प्रोवायझिंग, सुपर, दर्जेदार क्वालिटी आपली मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज राहुल. इम्प्रोव्हायझेशन या खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि इथे तो इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिमतेनं राहुलनं तो स्ट्रोक प्ले केला. निश्चित स्टेटसचा जमाना आहे आणि आजच्या दिवसाकरता राहुलला त्याचा स्टेटस जरूर मिळालाय. अप्रतिम असा फटका तिथे त्यानं प्ले केला. आपल्या एका हाताचा त्यानं खूप चांगला वापर केला. डाव्या हातामध्ये त्याच्या बॅट होती आणि तदनंतर थोडासा पायाला फोल्ड करत असताना त्यानं हा स्वीप केला. अगदी चांगला फटका होता आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. चौकाराच्या मदतीनं
धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावर. सध्या मैदानाच्या आतमध्ये गौरव किणी एक एक्सपिरियन्स खेळाडू बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटची भामटपाडा या एक गाव संघाकरता अविरत सेवा करणारा हा खेळाडू सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गौरव किणी जो बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंड कडे. इथे हा बॉल उजव्या यष्टीवर पिच झाला. तिथे विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडले आणि का करू नये, कारण राहुल इन्फॉर्म आहे, चांगली बॅटिंग तो सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्यामुळे तिथे स्ट्राईक घेण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस होत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 42 वर. मेढे संघाकडनं जर आपण पाहिलं तर प्रदीप आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे. षटक क्रमांक 5 जे प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच आणि शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. शेवटच्या षटकामधील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर एक चेंडू ज्यावर विकेट सॅक्रिफाईस झाली आहे आणि इथे फुलटॉस बॉलवर क्लीन बोल्ड झालाय खेळाडू. गौरव किणीला विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडला आणि त्यानंतर राहुल तिथे मोठा फटका खेळत असताना फुलटॉस बॉलवर बोल्ड झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रदीप आहे. अगदी चांगली गोलंदाजी केली. या 2 बॉलवर रोखून धरलंय. अंतिमचं षटक स्लॉग ओव्हर, त्यामध्ये इथे मोठा हिट करण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत 2 टप्प्या अखेरीस उचलला गेला, 2 रन तिथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं यावेळेस मात्र अप्रतिम फटका. तिथे अप्पर कट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे झेपावतोय. जोपर्यंत चेंडूला त्यानं फील्ड केलं, दुसऱ्या धावे करता 3 धावा या चेंडूवर कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर चौथ्या धावेची संधी असेल, कारण तिथे बेल्ट्स ऑफ होत्या. मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभले त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. कारण बहुमोल वेळ असतो, जो बहुमोल वेळ आपण एका स्पर्धेकरता देत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण इथे येत आहे. तिथे बेल्ट्स ऑफ होत्या ऑलरेडी पहिल्या, त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर कैलासवासी यशवंत महादेव कुडू यांच्या स्मरणार्थ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश कुडू यांच्या माध्यमातून 2121 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. तदनंतर सन्माननीय चांदीप गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय संजय कृष्णा पाटील साहेब
ज्यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभतंय. सन्माननीय संजयजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता हे सर्व मान्यवर आपल्यासोबत जोडतायत. आपल्या या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता जे आर्थिक सहकार्य, जे पाठबळ आहे ते त्यांच्या वतीनं आपल्याला येत आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. बॅट्समॅन नाही पोचला नाही ना, आपण बेस पडले ना. हे दिपे आपला या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सदानंदजी लिकरे पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता येत आहे. धन्यवाद सन्माननीय सदानंदजी पाटील साहेब. तिसऱ्या पंचाचा इशारा आलाय OUT, बॅटर आउट. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तीन रन आहेत. चौथ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालाय. थँक्यू टीचर. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता जे द्वितीय क्रमांकाचं, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 जे आपल्याला विद्यमान सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रवींद्र त्र्यंबक पाटील माजिवली यांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय. आणि जसं त्यांचं नाव घेतलंय, एक टावरिंग स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. या VIP डायसला सलामी देणारा हा गगनचुंबी आसमानी टोला षटकार. थँक्यू टीचर. पाच चेंडूचा खेळ झाला. पाचव्या बॉलवर एक चांगला स्ट्रोक इथे येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचली. या षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू असताना इथे मात्र चांगला फटका समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं, जोपर्यंत बॉलला फेल केलं. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न असताना तिथे विकेट आली आहे. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 54 वर. विजयाकरता प्रतिषटक 11 ही सरासरी अधोरेखित करायची आहे. 11च्या सरासरीनं 55 या धावसंख्येची गरज आहे. या 55 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया टॉसकडे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये 2 टीम इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू टीचर. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या विभागातील एक क्रिकेटवर प्रेम करणारं जुनं जाणतं व्यक्तिमत्व नेहमीच या विभागातनं एक टीम खुल्या गटातनं खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. संकेत 11 या नावानं ते सुभाजी कासार इथे उपस्थित झालेत. सन्माननीय सुभाजी कासार, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आणि विनंती असेल सुभाजी कासार आपल्याला की सन्मानपूर्वक
अतिथी कक्षामध्ये यावं. सुभाजी कासार या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत जॉईन झालेत आणि त्यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. नेक्स्ट मॅच माजिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये भिनार. माजिवली आणि भिनार दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. टीम माजिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम भिनार. अगदी चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. माजिवली आणि भिनार दोन चांगले संघ आहेत वसई ग्रामीण विभागातले आणि दोन चांगल्या टीमच्या मधला हा संघर्ष इथे रंगताना जरूर पाहायला मिळेल. कदाचित मॅच ऑफ द डे आपण या मॅचला जरूर म्हणू शकतो. अगदी तो सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुणे आपल्यासोबत खूप सारे जॉईन झालेत. त्या सर्वांचंच इथे वेलकम आहे. सुभाजी कासार आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यायचे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं. एका बाजूने टीम माजिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम भिनार. विघ्नेश खरपडे इथे आम्हाला दिसतोय माजिवलीकडनं. तदनंतर भिनार संघाचे कर्णधार सुद्धा इथे जॉईंट व्हायचंय. दोन्ही टीम मध्ये हा टॉस इथे केला जाईल. सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब जे आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही नाणेफेक करणार आहोत. टॉस बॉक्स खाली करायचा. तिथे जेही प्रेक्षक उपस्थित आहेत टॉस बॉक्स मध्ये विनंती आहे टॉस बॉक्स खाली करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक LED TV इथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. बुधीबाई शिवराम चौधरी यांच्या स्मरणार्थ आपल्याला सन्माननीय कल्पेशजी चौधरी यांच्याकडनं उपसरपंच माजी उपसरपंच यांच्या वतीनं ती LED TV आपल्याला स्पॉन्सर केली गेली आहे. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. बुधीबाई शिवराम चौधरी यांच्या स्मरणार्थ ती LED TV आपल्याला सन्माननीय कल्पेशजी चौधरी माजी उपसरपंच यांच्या वतीने उपलब्ध झाली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं बहुजन विकास आघाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते किंवा GBM ग्रुप नवसाईचे अध्यक्ष मयूर कुडू इथे उपस्थित होत आहेत. मयूर कुडू आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच विद्यमान सरपंच हितेजी बाडगा इथे आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. सन्माननीय हितेजी बाडगा आणि मयूर कुडू या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मॅच कडे जाऊया. 55 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 55 धावसंख्येला धावफलकावर पूर्णत्वाला नेण्याकरता मेडे संघाकडनं सलामीचे 2 फलंदाज निनादच्या साथीनं स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. या दोन्ही बॅटर्सना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रोखण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज रोहित किनी सध्या गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स आहे रोहित किनीकडे.
सातत्यानं लीग फॉर्मॅट असेल, एक गाव एक संघ, भामटपाडा संघ ज्याला नेहमीच मोठं करण्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून खेळ करणारा हा खेळाडू रोहित किनी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हायचंय. सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. या महत्वपूर्ण सामन्याची आजच्या दिवसातला एक कडा आणि बडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. भिनार आणि त्यांच्या विपक्षामध्ये माजिवली. बॉलला जोपर्यंत वेचलंय तिथे एक धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्येनं सुरुवात झाली. धावफलकाचा श्री गणेशा तो आपल्याला तिथे पाहायला मिळाला. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वत्र अनुभवणार आहोत. या दर्जेदार क्रिकेटची अनुभूती आपल्याला सर्वांनाच घ्यायची. यावेळेस फुल टॉस होता बॉडी लाईनवर, त्याला ऑन साईडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तिथे 38 सर्कलचं क्षेत्र अगदी चांगल्या पद्धतीनं तिथे कव्हर करत असताना खूप चांगल्या फिल्डिंगचे एफर्ट राहुल किणी त्या क्षेत्रामध्ये आपल्याला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतं. चांगली फिल्डिंग त्याच्या वतीनं. इथे फटका फसलाय, बॉल हवेत. गौरव किनी पोहोचणार नाही त्यामुळे थोडासा वेट केला आणि वन बाउन्स बॉलला कॅरी करणं तिथे योग्य संबोधलं आणि एक रनने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 न वाढत असताना 3 वर. नाणेफेक कक्षाकडे आपण जातो. तिथे आपण जर पाहिलं तर नाणेफेक होतीये. सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब ज्यांनी आपल्याला द्वितीय क्रमांकाचं जे 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते उपलब्ध करून दिलंय आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये ही नाणेफेक होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. भिनार संघ इथे नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. माजिवलीकरांना फलंदाजी करण्याचं निमंत्रण त्यांच्या वतीनं इथे जरूर दिलं गेलंय. यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. तिथे जे ट्रक उभा आहे त्याच्या बाजूला ज्या बाईक आहेत त्यांचा थोडा मिरर खाली करा. मिरर तिथे विनंती आहे. त्या या बाजूला त्या मंडपाच्या बाजूला ज्या बाईक आहेत ना त्यांच्या मिरर खाली करा. फक्त ट्रंकरला लागून जी पहिली बाईक आहे ना तिथे सुभाष आपल्या बाजूला या बाजूला हा त्या बाईकचा मिरर खाली करा. फक्त पहिलीवालीच ऍक्टिवा लावले ना त्याच्या समोर देते पहिलीवाली जी ट्रकच्या बाजूला पहिली. स्टेरिंग फिरवा ती स्टेरिंग. हा बस थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईन झालेले विद्यमान सरपंच म्हणजे प्रथम नागरिक या गावचे सन्माननीय हितेजी बाळगा यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. मी वैभव पाटील यांना विनंती करतो की आपण हितेजी बाळगा जे विद्यमान सरपंच आहेत प्रथम नागरिक ज्यांचा आपण सन्मान या मुख्य मंचावरनं करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईन झालेले सर्व मान्यवर पाहुणे आहेत त्यांचा यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि नवसाय म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट मधल्या मोठमोठ्या स्पर्धा या गावानं नेहमीच पाहिल्यात. काही वर्षांचा कालखंड गेला मध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. 6 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस. मात्र तदनंतर पुन्हा एकदा नव्यानं नवी उभारी घेणारी एक दैविप्यमान अशी स्पर्धा आपण पाहू शकतो नवसाई गावामध्ये ज्याचं आयोजन नियोजन पाहताय आणि त्या दरम्यान हा शाही सन्मान इथे मुख्यमंत्र्यावर केला जातोय. तदनंतर JBM ग्रुपचे अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांचा नेहमीच आम्ही उल्लेख करतो ते मयूर कुडू इथे उपस्थित आहेत आणि त्या मयूर कुडू यांचा शाही सन्मान आणि सत्कार मितेश पाटील यांना विनंती करतो की आपण मयूर कुडू यांना या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य मंचावरनं सन्मानित करावा. धावसंख्येवर जर नजर टाकली तर धावसंख्या 8 या आकड्यावर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 2 करता गौरव किणी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतं. गती परिवर्तन केलं ऑन साईडला फटका सजवला जरूर मात्र तिथे मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत त्यानं बॉलला फील केलं रिटर्न केलं 2 रन तिथे यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या 10 वर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2चं प्रगतीपथावर आहे. एक चांगलं टार्गेट
इथे सेट केलंय 11 रन पर ओव्हर. दोन्ही एंड कडनं खेळवलं जातं त्यामुळे 11 रन योग्य संबोधले जातील. इथे शफल होत इम्प्रोवायझिंग स्ट्रोक प्ले करायचा होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क घडवणं ते शक्य झालं नाही. बॉल जर आपण पाहिला तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने कॅरी झाला. रोहित किनी तिथे विकेटच्या मागे एक विकेट कीपर म्हणून चांगली भूमिका आपली बजावत असताना पाहायला मिळतं. इथे ओव्हरपिच बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन त्याचा फायदा जरूर मिळाला होता, मात्र क्षेत्ररक्षकानं तिथे चुकी जरूर केली आहे आणि तदनंतर एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. काव कॉर्नरच्या डोक्यावरनं बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू टीचर. अगदी चांगला फटका होता, थोडासा ओव्हरपिच होता बॉल. ज्या क्वालिटीनं गोलंदाजी करतो गौरव केणी, अगदी त्याच्या विपरीत हा चेंडू जरूर म्हणू शकतो, कारण ओव्हरपिच बॉल टेनिस बॉल क्रिकेट मधला प्रत्येक क्रिकेटर त्यावर आघात कसा झाडावा हे योग्य तऱ्हेनं जाणतो. इथे फटका फसला, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलंय, कमबॅक केलंय या चेंडूनं, कारण याआधी एक ओव्हरपिच बॉल हाताळला होता, तिथनं कमबॅक करणं गरजेचं झालं होतं आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावर चेंडूला जिथे डिलिव्हर केलं आणि फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न जरूर केला गौरव. इथे फटका समोर, डाऊन द ग्राउंड, नो चान्स, फील्ड 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल निघून जाईल सीमारेषा पार, चौकारमध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 3 करता गोलंदाजी करण्याकरता रोहित आलाय. एक्सपिरियन्स आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करताना जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल, चांगला बॉल, अगदी अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेनं त्यानं वापर केला आणि तिथे बॉलला टॉस केला, तर नंतर विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू तिथे अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळाला रोहित किनीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच लाईनवर आहे, ओळखलंय फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. बॅकफुटला जात असताना चेंडूवरची नजर हटते आणि बॅकफुटवर जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तेव्हा तुमच्याकडनं जर चुका होत आहेत तर मग ते हेरणं गरजेचं आहे. अगदी ते हेरत असताना अगदी चांगली कामगिरी. हाईट 1चा इशारा आला, एक बाउन्स जी मुभा होती ती इथे पूर्ण केली आहे. इथे फटका फसलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सोडला. एक सहज सोपा साधा झेल आपण त्याला म्हणू शकतो. 38 सर्कल मध्ये तो तिथे सुटला, जीवनदान मिळालंय. या स्पर्धेच्या निमित्तानं भिनार गावचं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, नेहमीच भिनार गावातनं प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी उभं राहणारे व्यक्तिमत्व आहे. आणि माजी उपसरपंच भिनार गावचे रुपेशजी पाटील इथे उपस्थित झालेत. रुपेश पाटील, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. भिनार संघाचा आधारस्तंभ आपण म्हणू शकतो त्यांना. नेहमीच भिनार क्रिकेटला मोठं करण्याचं स्वप्न पाहिलेलं हे व्यक्तिमत्व आहे रुपेश पाटील, जे ते या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत आहे, वेलकम. धावसंख्येवर जर नजर टाकली तर धावसंख्या 20 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय.
2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया उर्वरित 5 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि इथे माघारी परतावा लागेल. चांगला रिटर्न, पॅरलल थ्रो आणि तेवढंच चांगलं कलेक्शन तिथे पाहायला मिळालं आणि त्यामुळे विकेट आली या खेळाडू बाद. थँक्यू डीजे. चांदीप गावातील एक युवा नेतृत्व रोशन किडी इथे आपल्या सोबत उपस्थित झालेत. रोशन किडी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. डॅशिंग डायनामिक अशी पर्सनॅलिटी आहे रोशन यांची आणि ते या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत जॉईन होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 4 करता आपल्याला सध्या पाहायला मिळतोय गोलंदाज हेमंत. एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे. चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं होतं. फलंदाजाला बॅकलिपला खाली करायला भाग पाडलं आणि एक सिंगलमध्ये चेंडूला तिथे डबलमध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. विकेटच्या मध्ये अगदी चांगली तेज दौड ती खूप महत्वाची असते आणि ती चांगली तेज दौड तिथे विकेटच्या मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकत असताना ती एकंदर जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर. थोडासा दूर राहतोय. या मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे तर इथनं 1 ते 2 मोठे फटके ते जरूर प्ले करावे लागतील. 1 ते 2 षटकार इथनं खेचले गेले तर मेढे संघाला इथनही या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी जरूर असेल. काय इथनं या मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल की थोडंसं त्यापासून त्यांना दूर ठेवलं जाईल ते पाहण्यालायक ठरेल. यावेळेचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप बॉल चालण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. बॉलला तिथे स्टॉप केलं. 1 रन मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 24 वर. षटकारांशिवाय या मॅच मध्ये कुरघोडी करणं, या मॅच मध्ये कमबॅक करणं आता मेढे संघाला शक्य नाही आहे. मेढे संघाला इथे कमबॅक करण्याकरता षटकार आणि षटकारच खेचावे लागतील कारण येणारे इथनं 10 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 31 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 31. कट घेतली होती बॅटची, नशिबाचा चौकार इथे जरूर पाहायला मिळेल. बॅटची एज घेतल्यानंतर जर आपण पाहिलं तर रोहित किनीला गुंगारा आणि तदनंतर लॉंग स्टॉपचं क्षेत्र क्लिअर केलं बॉलनं. चेंडू सीमारेषा पार, चौकारच्या. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल इथे चांगला बॉल, गुडलेन स्पॉटच्या परिसराचा पुन्हा एकदा एक चांगला वापर आपल्याला जरूर पाहायला मिळाला. हेमंतकडे जो काही अनुभव आहे तो आपला अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये शेअर करत असताना तुम्हाला तो पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स तुमचा फक्त गुरु नाही आहे तर तुमचं भविष्य सुद्धा तोच तुमचा अनुभव आहे आणि तो अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये शेअर करत असताना तुम्हाला तो पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा खाली राहिला. आडव्या पट्ट्याचा वापर केला. अक्रॉस द बॅटनं स्ट्रोक प्ले करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही या चेंडू निर्धावच्या स्वरूपानं. हे येणारे निर्धाव बॉल इथे मॅच पासून थोडंसं दूर घेऊन जात आहेत टीम मेढेला.
मेढे संघाकडनं जी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या थोडासा विपरीत खेळ त्यांच्याकडनं. गोलंदाजी अप्रतिम केली, चांगला मारा केला, 50च्या जवळपास रोखलं गेलं, मात्र फलंदाजी तिथे थोडीशी हाराकिरी जरूर होती आहे. बॅक टू बॅक तिसरा बॉल इथे हेमंतचा आलाय डॉट. ओव्हर समाप्त झाली नंबर 4 ची. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 28. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता इथनं 27 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 27 धावा काय इथे धावफलकावर जोडल्या जातील ते आपल्याला या उत्तरार्धाच्या खेळातील शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर पाहायचं आहे. मात्र तत्पूर्वी आपण आपल्या समवेत उपस्थित असलेले सन्माननीय रोशनजी केणी संदीप गावातनं इथे उपस्थित झाले. ते एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार कल्पेश कुडू यांना विनंती आहे. कल्पेश कुडू आपण त्यांना सन्मानित करायचंय. सन्माननीय रोशनजी केणी संदीप गावचं एक युवा तडफदार असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आपल्या समेत या स्पर्धेकरता इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण इथे पाहणार आहोत. कल्पेश कुडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. मायेचं वस्त्र, शॉल, प्रेमाचं प्रतीक, एक पुष्पगुच्छ आपण देऊन त्यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करतोय. शेवटचं षटक तुषार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, तिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल मध्येच बॉल कन्वर्ट होईल, मात्र फंबल, मिसफिल्ड. त्यानं 2 रनची संधी मिळाली आहे. येणारे 5 बॉल आणि विजयाकरता 25 या धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 25 धावा म्हणजे 4 गगनचुंबी षटकार इथे तुम्हाला जरूर प्ले करावे लागतील. काय ते 4 षटकार या मॅच मध्ये येताना पाहायला मिळतील. एंड जर आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजाकरता पोषक आणि पूरक आहे. एक सिंगल मध्ये इथे चेंडू कन्वर्ट केला जाईल. अगदी चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. तर नंतर कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड झाली आणि त्याचं कारण 2 रन तिथे कंप्लीट झालाय. येणारे इथनं 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयाकरता आपण पाहिलं तर 23 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवर आक्रमण इथनं जर केलं नाही तर मग विजयाचं स्वप्न स्वप्नच राहील. पराभवाची चव इथे चाखावी लागेल. या बॉल नंतर अगदी तेच चित्र प्रतीत होत आहे. कारण जी चुरस होती ती ते थोडीशी क्षमताना कमी होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. कारण येणारे 3 चेंडू आव्हान थोडंसं अशक्य आहे. गोलंदाज जर इथनं चुकी करत नाही तर मग या मॅचवर अगदी सहजतेनं टीम यंगस्टार भामटपाडा या मॅचवर कुरघोडी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यंगस्टार या नावानं भामटपाडाचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला बॉल यावेळेस निर्धावाच्या स्वरूपानं येणारे 2 बॉल. फक्त औपचारिकता बाकी आहे. ज्या औपचारिकता कंप्लीट करण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे ही मॅच अगदी सहजतेनं त्या मॅचवर कुरघोडी होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. शेवटचा चेंडू या सामन्यामधला शेष आहे. फक्त औपचारिकता आहे ती तिथे पूर्णत्वाला नेण्याचा काम मैदानाच्या आतमध्ये होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. टीम माजिवली आपल्याला खेळाडू कक्षाकडे यायचंय आणि टीम जय हनुमान भिनार आपण सज्ज राहायचं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याकरता आपल्याला उतरायचंय. आणि इथे शेवटच्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सिंगल्स किंवा डबल्स ती चालली असते. आणि इथे अगदी सहजतेनं या मॅचवर कुरघोडी केली. ही मॅच आपल्या नावावर केली. नाव आहे टीम यंगस्टार भामटपाडा. यंगस्टार भामटपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच